खरं तर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना शालेय साहित्याची गरज पुरवण्याचं काम आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने होत असताना त्यांच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण आज या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला आणि ही गोष्ट आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे। एखाद्या विद्यार्थ्याचं आयुष्य घडवण्याचं काम आपण करतो, म्हणजे जसा मातीच्या गोळ्याला आपण घडवतो तसं विद्यार्थ्यांना पुढच्या त्याच्या आयुष्याचं घडवण्याचं काम ही शैक्षणिक संस्था करत आहे आणि अशा पद्धतीच्या चांगल्या उपक्रमामध्ये आम्हाला सहभागी होण्याची संधी मिळाली। या विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शैक्षणिक करिअरमध्ये त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळावं, त्यांना चांगल्या पद्धतीची दिशा मिळावी, हा जो उपक्रम शेखर भाऊ त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अनंत अंबानी यांच्या प्रेरणास्थान म्हणून घेऊन हा कार्यक्रम चालू केला। मी त्यांचं मनापासून कौतुक करतो, त्यांच्या भावी कार्याला शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी अनंत युवा प्रतिष्ठानच्या वतीने आपण जगाला हेवा वाटावा असं अनंत अंबानी साहेबांचं काम आहे। साहेबांनी आजवर पूर्ण देशामध्ये नाही तर अख्ख्या जगामध्ये असंख्य गोरगरीब लोकांना एक आशा दाखवलेली आहे। साहेबांचीच प्रेरणा घेऊन आम्ही सर्वजण अनंत युवा प्रतिष्ठानचं काम करतोय। या कार्यक्रमासाठी आदरणीय राज्यमंत्री बाळाभाऊ वेगळे आलेत, भाऊंचेही मनापासून आभार। तसेच आमचे कामगार नेते इरफानभाई सय्यद आलेत, त्यांचेही मनापासून आभार। आणि अनंत साहेबांचं प्रेरणा घेऊनच आम्ही पुढील काम करणार आहोत। धन्यवाद। अनंत अंबानी प्रतिष्ठान व आमचे मित्र माजी नगरसेवक शेखर भाऊ ओवाळ व अनुसाई प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शाळा वाटप व शालेय साहित्य वाटप व बरेच अपंग जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्ट्रेचर असतील, बाकीच्या हँडल्स असतील चालण्यासाठी त्यांना व व्हीलचेअर्स ह्याचं वाटप करण्यात आलं। हे वाटप करण्यासाठी खास करून आमचे स्नेही माजी मंत्री बाळाभाऊ वेगळे व सर्वच त्यांचे शेखर भाऊचे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होतात। आज आपण सर्वांनी पाहिलं की पिंपरी चिंचवड शहर हे उद्योगधंद्यांच्या कामगारांची नगरी म्हणून ओळखली जाते। आत्ताच आपल्याला बाळाभाऊंनी सांगितलं की पुणे जिल्हा हे माहेरघर म्हणून ओळखलं जातं, पण आज जर बघितलं तर पुणे जिल्हा शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं, कामगार नगरी म्हणून ओळखलं जातं। पण हळूहळू आपण पाहताय की आज इंडस्ट्रियल हब, ऑटोमोबाईल सेक्टर असतील व मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असतील हेही मोठ्या प्रमाणात आहेत। आज आपण पाहतो की बाहेरच्या राज्यातनं इथं येऊन लोक ज्या ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात आणि जर आपले इथले शहरातले आपले स्थानिक भूमिपुत्र चांगले शिकले तर त्यांना दुसऱ्या राज्यात, दुसऱ्या जिल्ह्यात, दुसऱ्या तालुक्यात जाऊन काम बघायची गरज लागणार नाही। आणि असेच दानशूर व्यक्तिमत्व जे काहीतरी आपण समाजाचं देणं लागतं आणि त्या माध्यमातून जे विद्यार्थी उद्याचं आपल्या राज्याचं, आपल्या देशाचं, आपल्या जिल्ह्याचं भवितव्य आहे त्यांना आपण पुढाकार देऊन त्यांना सहकार्य करून खूप चांगला असा उपक्रम शेखर भाऊच्या माध्यमातून आज घेण्यात आलाय। मी शेखर भाऊ ओवाळ व त्यांच्या सर्व मित्रपरिवारांना खूप खूप शुभेच्छा देतो। अनंत अंबानी युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप व दिव्यांग गरजू लोकांना एक मदतीचा हात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण देत आहोत। अनंत अंबानी सरांचे मी मनापासून आभार मानते, ज्यांनी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणला। असेच आम्ही त्यांच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांची मदत करण्यात पुढे अजून प्रयत्न करत राहू। जास्तीत जास्त लोकांना मदत मिळावी, गरजू लोकांना, यासाठी आम्ही काम करत राहू। आनंद युवा प्रतिष्ठानच्या वतीने धीरज भुले आणि आयोजक रुपालीताई ओवाळ यांच्या माध्यमातून जो आजचा हा नियोजन झालेला आहे, वंचित घटकांना, गोरगरिबांना आणि मुलींना जे साहित्य वाटप जो झालेलं आहे, शालेय साहित्य वाटप, त्याच्यानंतर वृद्ध लोकांना जे स्टिक असतात जे त्यांना चालण्याचीसाठी एक उपलब्ध करून दिलेलं आहे, सगळ्या स्टिक असतील। या निमित्ताने जे लोकांना जे सोय झाली, जे गैरसोय होतं, प्रत्येक ठिकाणी पाहिलं असेल तुम्ही, महानगरपालिका असेल, ग्रामपंचायती शाळा असतील, जिल्हा परिषद असतील, तिथं आजकाल खाजगीकरण झाल्यामुळं मुलांना कुठेही सोय आणि उपलब्ध होत नाही। परंतु या अशा प्रतिष्ठान पुढे येतात, अशा प्रतिष्ठान पुढे आले पाहिजे, अशा संस्था पुढे आले पाहिजे। या संस्थेच्या निमित्ताने जे गोरगरीब वंचित घटकाला जे होतं न्याय मिळतं, तर असे न्याय मिळलं पाहिजे। मी एवढंच आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगेल। आजचा कार्यक्रम खूप छान झाला। रुपालीताई ओवाळ यांच्या माध्यमातून
जो आनंद युवा प्रतिष्ठानच्या वतीने जो कार्यक्रम झाला खूप छान झाला. असेच उपक्रम ते घेत राहतील. शेखर भाऊ मित्र मंडळ आणि रुपालीताई यांच्या माध्यमातून आज या विद्यार्थ्यांना आज जे शालेय साहित्याचं वाटप झालं आणि एकदम चांगल्या प्रकारे हा त्याने उपक्रम राबवलेला आहे. या शाळेतल्या विद्यार्थ्यांना आज आत्ता शाळा चालू झालेल्या आहेत, तर त्यांना लागणाऱ्या सॅक असतील, पाण्याच्या बॉटल असतील, असे साहित्य वाटप केले. एकदम चांगला उपक्रम त्यांनी राबवला आहे. आनंद अंबानी यांच्या संस्थेच्या मार्फत शेखर भाऊ यांनी जो उपक्रम राबवला आहे खूप चांगला उपक्रम राबवला आहे.